नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे अंजलीच्या बाबतीत खूपच वाईट गोष्ट घडत आहे। अंजलीला खूप मोठा धक्का बसलाय, तिला तो धक्का सहनच होत नाही आणि तिला त्या गोष्टीचा खूपच त्रास होत असतो। पण इकडे अर्णव, ईश्वरी तिची साथ देणार आहेत, हे सगळं आपण पाहणार आहोत। त्याचबरोबर इकडे राजेश यांच्या घरी एक गोष्ट घडते, ती म्हणजे अचानक फायर अलार्म वाजू लागतो। सगळेजण म्हणू लागतात की काय झालं नक्की, अलार्म का वाजतोय, हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो आणि सगळेजण ते पाहत असतात। तेवढ्यातच तिथे नम्रता सांगते की अंजली त्यांच्या रूममधून धूर येतोय। आता प्रश्न पडलाय की अचानक काय झालं, अंजलीच्या रूममधून कसं काय धूर येऊ लागलाय, म्हणून सगळेजण पाहत असतात। काय झालेलं आहे याची काळजी वाटत असते आणि जेव्हा सगळेजण आता तिकडे जातात, पाहतात, तर सगळ्यांना धक्का बसलाय की अचानक असं काय झालेलं आहे की हा फायर अलार्म वाजू लागलेला आहे। यामुळं सगळेजण हादरलेले आहेत। तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। इकडे अंजली म्हणत असते की तुम्ही सगळेजण सांगत होता, मी अर्णव आणि ईश्वरीवर विश्वास ठेवला नाही, हे सगळं माझ्यामुळे झालंय, याला कुठेतरी मी जबाबदार आहे, असं अंजली बोलत असते। अंजलीला वाईट वाटत असतं। अंजलीचं असं म्हणणं असतं की नाही, या सगळ्या गोष्टी कुठेतरी माझ्याकडून घडलेल्या आहेत, मी जबाबदार आहे या सगळ्याला, असं म्हणत अंजली स्वतःला दोष देत असते। तेव्हा ती म्हणते की आई, आपली आई कधीच मला माफ करणार नाही। चिंटू, मी तुझ्याशी किती वाईट वागली आहे, मला आता शिक्षा झाली पाहिजे, मी स्वतःला संपवणार आहे, असा विचार अंजलीने केलेला असतो आणि ती लगेचच स्वतःच्या हाताची नस कापून घ्यायची आहे म्हणून धावत जाते, टेबलवर असलेला चाकू उचलते आणि ती नस कापून घ्यायला लागलेली असते। तेव्हा सगळेजण तिथे असतात, धावत जातात, अंजलीला सावरतात। खरं तर अंजलीला खूप मोठा धक्का बसलेला आहे, ह्या धक्क्यातून सावरणं तिला उघड जाते, त्रास होतोय। तिला कळत नाहीये की हे सगळं काय होऊन बसलंय, कारण मी माझ्याच माणसांवरती अविश्वास दाखवलेला आहे, याचा तिला पश्चाताप होत आहे आणि म्हणूनच तिला एवढा या गोष्टींचा त्रास होत असतो। त्यासोबतच आता इकडे अर्णव, ईश्वरी सगळेजण तिथे जातात आणि तिला सांगू लागतात की काळजी करू नकोस, असं काही झालेलं नाहीये, तू चुकीच्या पद्धतीने रिॲक्ट होते, काही गरज नाहीये तू शिक्षा करून घेण्याची। अर्णव म्हणत असतो की ताई, मला लहानाचं मोठं तू केलेलं आहे, लहानपणापासून सांभाळलेलं तू आहेस आणि मग हा विचार का करतेस तू, असा विचार करूच नकोस ताई, असं म्हणत अर्णव इकडे बोलत असतो आणि मग अंजलीला तेवढ्यात चक्कर येते आणि मग अर्णव आणि आकाश अंजलीला उचलून रूममध्ये घेऊन जातात। ईश्वरी, आजी सगळेजण आता तिकडे जाऊ लागतात। त्यांनाही काळजी वाटत असते की हे सगळं काय झालंय आणि अचानक अशा गोष्टी का घडत आहेत, हा प्रश्न पडलेला असतो। आणि त्याच वेळी इकडे नम्रता आणि त्याचबरोबर वल्लरीसुद्धा बाहेर उभे असतात। नम्रताला सुद्धा कळत नाही आहे की हे सगळं काय होतंय घरामध्ये। एकतर वाढदिवस होता, वाढदिवसाच्या दिवशी त्या राकेशचं बिंग फुटलं, म्हणजे ती थोडीशी टेन्शनमध्ये आलेली असते। ती विचार करत असते की ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम काय होणार आहे। अंजली त्यांची तब्येत बिघडत चाललेली आहे, हे तिच्या लक्षात आलेलं असतं। त्यावेळी डॉक्टरांना बोलवलं जातं। डॉक्टर अंजलीचा BP चेक करतात। अंजलीचा BP शूट झालेला असतो। डॉक्टर म्हणत असतात की खरंच क्रिटिकल आहे कंडिशन ही। अर्णव आणि ईश्वरी विचारू लागतात की काय झालंय नक्की, आहे ना अंजलीची तब्येत बरी? डॉक्टर म्हणतात की नाही, हे बघा, काळजी करण्यासारखी गोष्ट आहे, कारण त्यांचा BP शूट झालेला आहे, त्यांना कुठलाही ताण सहन होणार नाही, लवकरात लवकर त्यांना ICU मध्ये शिफ्ट करावं लागेल। पण जर तुम्ही घरी व्यवस्थित काळजी घेणार असाल तर काही हरकत नाही आहे, तर मी इथं ठेवू शकते। पण जर का तुम्ही काळजी घेऊ शकला नाही तर अंजली त्यांना होती ते हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करावं लागेल, असं डॉक्टरांनी सांगितलेलं असतं। आता डॉक्टरांचं हे जे बोलणं आहे ते ऐकल्यानंतर खरं तर सगळ्यांनाच तिथे धक्का बसलेला असतो। सगळेजण विचार करत असतात की हे काय होऊन बसलंय, या सगळ्या गोष्टीतून मार्ग कसा काढायचा, हा प्रश्न पडलेलाच आहे। आणि त्याच वेळेस इकडे अर्णव, ईश्वरी सगळेजण तिथं आहेत। ते डॉक्टरांना सांगत आहेत की डॉक्टर काळजी नका करू, आम्ही घेईल तिची काळजी, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, असे डॉक्टरांना आवर्जून सांगितलं जात असतं। आणि त्याचवेळी मामा, त्याचबरोबर घरातले सगळेजण तिथं आहेत, सगळेजण तिथं बोलत आहेत आणि वल्लरी मात्र मनातल्या मनात विचार करत असते की हे काय होऊन बसलंय सगळं, म्हणजे एका अर्थी हे सगळं जे काय घडतंय ते बरोबरच आहे, म्हणजे माझ्या मनाप्रमाणे गोष्टी होतील, मला जे काही हवं नको आहे त्या पद्धतीने गोष्टी होतील, इतका घाणेरडा विचार ह्या वल्लरीने केलेला असतो। कारण तिला जराही लाज वाटत नसते की आपण काय केलेलं आहे, आपल्याकडून काय चुका झालेल्या आहेत, आपण लोकांना किती त्रास देतो,
हे काहीच तिला आठवत नसतं. तिला फक्त एवढंच आठवत असतं की आपल्यामुळं आपला फायदा कसा होईल एवढंच तिच्या डोक्यात असतं. इकडे मात्र पाहायला मिळतं की अर्णव, ईश्वरी सगळेजण तिथं असतात. डॉक्टरांना आता अर्णवने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्ही सगळेजण आहोत, आम्ही सगळेजण काळजी घेऊ, काहीच हरकत नाही आहे, असं डॉक्टरांना सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र आता डॉक्टरांना सांगून सगळेजण थांबलेले आहेत. तेव्हा आजी म्हणत असते की मला कळतच नाही आहे की ह्या एवढ्या मोठ्या धक्क्यातनं कसं सावरणार आहे अंजू, कारण तिला वाटतं तेवढं सोपं नाही आहे. आपण सगळेजणच एवढे हादरलेलो आहेत, तर तिची अवस्था काय झालेली आहे, तिला काय होत असेल याची कल्पना करवत नाही आहे, असं म्हणत आजी अंजलीची बाजू घेऊन बोलत असते. सगळेजण म्हणत असतात की हो बरोबर आहे, कारण राकेश कसा होता, काय होता हे आपल्या सगळ्यांच्या समोर आलेलं आहे. या धक्क्यातून सावरायला आपल्याला वेळ गेलेला आहे, पण ह्या सगळ्यातून आता बाहेर पडावंच लागणार आहे. इकडे ईश्वरी अंजलीच्या जवळ थांबलेली असते अंजलीची काळजी घेण्यासाठी. सगळेजण आपापल्या रूममध्ये असतात. आजींना अचानक त्रास होऊ लागलेला असतो. आजींचं डोकं जड झालेलं असतं. आजी म्हणत असतात की काय झालं ईश्वरी, ईश्वरी, हां मी माझी थायरॉईडची गोळी कुठे ठेवली, ती सापडतच नाही आहे, असं म्हणत आजी आवाज देत असतात. तेव्हा ईश्वरी काही तिथं येत नाही, नम्रता तिथे येते. नम्रता आल्यावर आजी म्हणतात की अगं ईश्वरीला बोलू. नम्रता म्हणते मला सांगा ना काय हवं आहे. अहो इशू इथं नाही आहे, इशू बाहेर त्यांच्या रूमकडे असेल. तेव्हा आजी म्हणतात की नाही तूच बोलो बरं ईश्वरीला. पण आता मात्र ह्या नम्रताला काहीच ऐकायचं नसतं. तिच्या डोक्यात एवढंच सुरू आहे की नाही मी आहे ना इथं, मग मी करेल मदत, मला सांगा. आता तिला माहीतच नाही आहे, तर आजींनी काही तिला सांगितलं तर उपयोग होणार आहे का. शेवटी आजी सांगू लागतात की हो मी आहे ना, मला एक सांग की माझी थायरॉईडची गोळी कुठं आहे. माझी थायरॉईडची गोळी मला सापडत नाही आहे, मला माझी थायरॉईडची गोळी हवी आहे. आणि असं म्हणत आता आजींनी तिला आवाज दिलेला असतो. नम्रता म्हणते की मी पाहते. तेव्हा आजी तिला सांगतात की ईश्वरी आहे ना, ती गोळी तिथे ठेवत असते बघ ड्रॉवरमध्ये, तिथं ड्रॉवरमध्ये आहे का बघ, जर तिथं असेल तरच सापडेल, अन्यथा नाही सापडणार. आता सगळेजण तिथं आहेत, सगळेजण पाहत आहेत. आणि त्याचबरोबर सगळ्यांनाच धक्का बसलेला आहे की हे सगळं काय होणार आहे, या सगळ्या गोष्टींचा काय परिणाम होणार आहे, हे कोणाला काहीच माहिती नाही आहे. आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी आता आजी तिथं असतात आणि नम्रताला काही गोळी सापडत नाही. शेवटी नम्रता किचनमध्ये येते. आजीने तिला सांगितलेलं असतं की तू माझ्या चहाचं बघ आणि ईश्वरीला पाठवून दे, ईश्वरी माझी गोळी शोधून देईल. आता मात्र ईश्वरी तिथे जायला निघालेली असते. नम्रता किचनमध्ये असते, ईश्वरी किचनमध्ये येते आणि नम्रता विचारते की ईशू ठीक आहेस ना गं. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो. ती म्हणते रात्रभर झोप झाली नाही ना गं कणूमुळं. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो नाही झाली गं, कारण तिचं रडणं चालूच होतं, पण ठीक आहे. तेव्हा ईश्वरीला ती म्हणते की जा ईशू तू थोडा आराम कर जा. मला काय वाटते माहिती आहे का, रात्रभर तुझी झोप झालेली नाही आहे, मी बघते इथलं. तेव्हा नम्रताला म्हणते की ती जमेल ना तुला ताई. नम्रता म्हणते की हो जमेल मला, करते मी, जातो, असं नम्रताने सांगितलेलं असतं. हे सगळं बोलणं बाहेरून ऐकत असते ती वल्लरी. तिला माहिती आहे की या दोघींमध्ये कशी भांडणं पेटवायची आहेत. तेव्हा नम्रता पुन्हा ईश्वरीला म्हणत असते की ईशू, त्या राकेशने तुला किती त्रास दिला ना गं, आपल्या घरी असताना किंवा इकडे सगळीकडे राकेशने आपल्याला जो काही त्रास दिलेला आहे तो खरंच खूप मोठा आहे गं. पण आज फायनली त्या सगळ्यातून आपण बाहेर पडतोय, ही गोष्ट नम्रता सांगत असते. वल्लरी हे सगळं बाहेरून ऐकत आहे. वल्लरीला तिच्या मनाप्रमाणे गोष्टी हव्या असतात आणि ती त्याच गोष्टींचा विचार करत असते. इकडे मात्र नम्रता आता येते, तिथे वल्लरी येते आणि नम्रताला म्हणते की गेली का, तुला माहीत नाही आहे घरात सामान कुठे ठेवले, काय ठेवले, आणि तुझ्या बाबतीत हे सगळं काय चाललं आहे, कळतं आहे का तुला. नाही तुला समजत असेल, पण एक गोष्ट लक्षात ठेव, कारण तुझी बहीण असली तरीही तुझ्यावर सगळी जबाबदारी टाकून गेली. तिला जराही वाटलेलं नाही आहे की या सगळ्या गोष्टींमुळं काय होणार आहे, कारण तुला असं वाटत आहे की बरोबर आहे, पण चूक काय आहे याचाही विचार कर, कारण तुला आत्ता काहीच वाटणार नाही. आणि त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात ठेव की तुला वाटत असेल की या सगळ्यातून तुला तुझ्या म्हणण्याप्रमाणे जगता येईल, तर नाही. आता तू एवढं सगळं केलेलं आहे, पण ईश्वरी इथं येणार आणि सगळं क्रेडिट घेणार आणि जाणार. तू मात्र बघत बस काय करायचं आहे ते, असं नम्रताला वल्लरी सांगत असते.
खरं तर वल्लरी हे सगळं जाणून बुजून करत आहे. पण ईश्वरीने नम्रताने सांगितले की इशू कशी आहे हे मला चांगलंच माहिती आहे. त्याची काळजी तुम्ही करू नका. एवढ्या स्पष्टपणे तिने सांगितल्यानंतर मात्र आता नम्रताने एवढ्या सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या असतात आणि सांगितलेलं असतं की इशू कशीही असली तरी मला माहिती आहे की इशूच्या बाबतीत कोणता निर्णय घेतला पाहिजे आणि काय केलं पाहिजे. हे सगळं बोलणं चालू झालेलं असतं आणि वल्लरी मात्र तोंडावर पडलेली असते. सकाळ झालेली आहे. नम्रता सर्वांना नाश्ता वाढत आहे. अजून अर्णव आणि ईश्वरी आलेले नाही आहेत. आजीने गोळ्या सांगितलेल्या आहेत आणि त्या गोळ्या घेऊन ईश्वरी आलेली आहे. बघ, मी म्हणलं होतं ना, ईश्वरी त्या गोळ्या सापडणारच. अशी कौतुकाची थाप ईश्वरीच्या पाठीवर आजीनं मारलेली आहे. तेव्हा नम्रताला थोडंसं वाईटच वाटतंय. कारण सगळी काही स्तुती होते ती फक्त ईश्वरीची होते असं थोडंसं तिच्या मनात येत आहे. आणि आजी म्हणत देखील आहेत की ईश्वरीला घरातलं सगळं माहीत असतं. तेव्हा ईश्वरी तिला म्हणते की तू काही काळजी करू नको. मी सगळ्या गोष्टी तुला कुठे काय ठेवलं आहे ना ते समजावून सांगेल. इकडं वल्लरील तर बरंच झालं. कारण वल्लरीनं अगोदरच तिच्या डोक्यामध्ये विष पेरायला सुरुवात केलेली आहे की सगळेजणं फक्त स्तुती करतात ती म्हणजे ईश्वरीची. आणि तुला सर्वजण इथं नोकर करून टाकणार आहेत अशा प्रकारे तिनं बोलून तिच्या मनामध्ये विष पेरण्याचा प्रयत्न केलेलाच होता. आजीला काळजी वाटते ती म्हणजे अंजलीची. आजी ईश्वरीला विचारते, अंजलीची तब्येत बरी आहे का? तेव्हा ईश्वरी सांगते, हो, त्या बऱ्या आहेत. आजी म्हणते, कुठून तो आला आणि आपल्या अंजलीबरोबर त्याने लग्न केलं. अंजलीला राकेशचा खूप राग आलेला असतो. वल्लरी देखील बोलत असते, आपल्या अंजलीच्या पायामध्ये दोष आहे तरी देखील तो लग्न करतो म्हणला त्यानंतर आपल्याला किती आनंद झालेला होता. आजी सांगत असतात की त्याच्या त्या गोड बोलण्यालाच आपण फसलो. आपल्याला वाटलं की तो खरोखरच आपल्या अंजलीवर मनापासून प्रेम करतोय आणि त्याच्या मनामध्ये इतकं कपट आणि काळबेर होतं ते आपल्या लक्षातच आलं नाही. आता काय करायचं हा मोठा प्रश्न माझ्यापुढं पडलेला आहे. आता अर्णव देखील आलेला असतो. अर्णव म्हणतो, काही काळजी करण्याची गरज नाही. आपण सगळे आहोत ना, अंजलीला आपण या दुःखातून बाहेर काढू शकू. मला नाही वाटत की यामध्ये काही वाईट आहे. उलट जो वाईट होता तो व्यक्ती आपल्या घरातून निघून गेलेला आहे. जे काही झालंय ते खूप चांगलं झालंय, असं तो आजीला सांगत असतो. आजीला अजूनही अंजलीची खूप काळजी वाटत असते. कारण अंजली तरुण आहे. त्यात तिच्या पदरात एक पोर आहे. काय करायचं असा प्रश्न तिला पडतो. इकडे अंजलीकडे जेव्हा ईश्वरी आलेली असते तेव्हा अंजली घरातल्या वस्तू, विशेषतः त्याने घेतलेल्या साड्या, त्याने घेतलेले कपडे फेकत असते आणि रडत रडत असते. ईश्वरी तिचा हात धरते आणि तिला थांबवण्याचा प्रयत्न करते तर अंजली आरडाओरडा करू लागते. त्या आरडाओरड्याने सर्वजण अंजलीच्या रूममध्ये आलेले असतात. अंजली अक्षरशः डोक्याला हात लावून रडत असते. आता काय करू मी? मी कसं जगू? मला कळतच नाही आहे मी काय करावं ते, असं म्हणून ती रडत असते. तिला सर्वजण थांबवण्याचा प्रयत्न करत असतात. आता तिचा चिंटू म्हणजेच अर्णव तिच्या जवळ येतो आणि तिला म्हणतो, ताई, ए ताई, काही काळजी करू नको, असं म्हणून डोळे पुसत पुसत तो तिच्याजवळ बसतो. अर्णवला देखील खूपच वाईट वाटत असतं. कारण अंजली खूप दुःखी आहे. दुःखाच्या दरीतच ती कोसळी गेलेली आहे. आता तिला सावरणं खूप गरजेचं आहे असा विचार करून तो तिच्यासमोर बसलाय आणि तिला म्हणतोय, तू थोडी शांत हो ना. ती म्हणते, शांत हो? अरे चिंटू, कशी शांत होऊ मी? तुला कळतंय का? त्या व्यक्तीनं माझ्या प्रेमाची चेष्टा केलेली आहे. मला तो बावळट म्हणत होता. माझ्या प्रेमाला तो बावळट म्हणत होता. मी बावळट आहे का रे? मी बावळट वाटते का? त्याने माझा गैरफायदा घेतलाय. मला आता जगायची इच्छाच उरलेली नाही. माझ्या पदरात त्याने पोर देखील टाकून ठेवले. आता त्या पोरीला मी काय सांगू? तिचा बाप कोण होता? क्रिमिनल. अरे कसं सांगू मी तिला? लोक काय म्हणतील आता तिला? आणि ती मोठी झाल्यावर काय होईल? ती पण त्याच्यासारखीच झाली तर मी काय करू? आता माझं आयुष्य सगळं वाया गेलेलं आहे. मी काहीच करू शकत नाही. आता मला माझं सगळं संपलंय. मला समोर काही दिसत नाही अर्णव, असं ते अर्णवला बोलत आहे. अर्णव तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो. तिला म्हणतो, ताई, तू शांत बस बरं. ती मुलगी आहे ना, ते माझी मुलगी आहे असं म्हणून मी सांभाळेल तिला. तू काही काळजी करू नको. तू तिचं टेन्शन घेऊन अजिबात बसू नको. आणि राहिला प्रश्न, ती कशी क्रिमिनल होईल? अगं तिच्यावर तुझे संस्कार आहेत. ती तुझी मुलगी आहे. अजिबात ती काही होणार नाही वाईट. ती खूप चांगली व्यक्ती होईल. आपण सगळे आहोत ना.
आपण तिच्यावर चांगले संस्कार करूया, असं अर्णव तिला समजावून सांगतोय. त्याचबरोबर तिला पाणी देखील पाजतोय. तेव्हा कुठं थोडंसं अंजली शांत होते. तो म्हणतो, "हे बघ, सगळेजण आहेत ना, मी सिंदूर आहे, सर्वजण आहेत या घरामध्ये आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी आहे. मी आहे तोपर्यंत तुला काहीसुद्धा कमी पडू देणार नाही आणि तुला काहीसुद्धा होणार नाही याची काळजी मी घेतोय. जे झालं ते चांगलं झालेलं आहे एवढं लक्षात ठेव. तुझ्या आयुष्यातून तुझ्यावर प्रेम न करणारा, तुला फसवणारा, तुला वाईट बोलणारा व्यक्ती आहे तो निघून गेलेला आहे. म्हणजे जे झालेलं आहे ते चांगलं झालेलं आहे." असं अर्णव अंजलीला सांगण्याचा प्रयत्न करतोय. अर्णवच्या त्या चांगल्या बोलण्याने आता अंजली हळूहळू शांत होत चालली आहे. ईश्वरी ते सगळं पाहत असते. ईश्वरीला अर्णवचा खूपच हेवा वाटत असतो. कारण तो कितीतरी मधुर आणि चांगल्या शब्दामध्ये अंजलीला समजावून सांगतोय. वल्लरीच्या तोंडावर मात्र नेहमीप्रमाणे 12 वाजलेलेच असतात. तिला कोणत्याच गोष्टीचं काहीच पडलेलं नसतं. आता अंजलीने अर्णवचा हात हातात धरून ती पुन्हा पुन्हा तोच प्रश्न विचारत असते. "अरे होईल ना सगळं व्यवस्थित? काय करू मी? मला सुधरत नाही आहे रे." तो म्हणतो, "तू काहीच करायचं नाही आहे. तू फक्त शांत राहायचं आहे. हं? आणि कसलीच काळजी करायची नाही. मी आहे. एवढं लक्षात ठेवायचं. आपला चिंटू आहे म्हणल्यानंतर तुला कशाची काळजी आहे गं?" असं तो अंजलीला बोलू लागतो आणि अंजली देखील आता हळूहळू मूळ पदावर येण्याचा प्रयत्न करू लागते. अर्णवने तिला अगदी मधुर आणि चांगल्या शब्दामध्ये समजावून सांगितलेलं असतं. अर्णवचं हे रूप पाहून खरं तर ईश्वरी देखील त्याच्यावर अगदी खुश झालेली असते. कारण आत्ता अंजलीला गरज आहे ती सगळ्यात जास्त म्हणजे चिंटूची म्हणजेच अर्णवची आणि ते त्याने ओळखून तिला चांगल्या शब्दामध्ये समजावून सांगितलंय आणि काळजी करू नको असा विश्वास देखील दिलेला असतो. मामा देखील स्वतःचे डोळे पुसत असतो. बिचार अंजलीचं खूप वाईट झालंय हे त्याच्या देखील डोक्यात येत असतं. ही जखम कशी भरून निघेल असा विचार तो करत असतो. कारण या गोष्टीचा खूप मोठा परिणाम तिच्या हृदयावर झाला आहे हे त्याला माहीत असतं. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की अर्णव आणि ईश्वरी हे एकमेकांशी बोलत आहेत. राकेश निघून गेलेला आहे म्हणजे आपल्या घरातली एक घाणच निघून गेली आहे, तरी देखील एक गोष्ट अजून शिल्लक आहे असं ईश्वरी अर्णवला सांगत आहे. माझी आई आणि तुमचे बाबा यांच्यावर चिखलफेक करणारी ती बाई नक्की कोण होती ते आपल्याला समजणं खूप गरजेचं आहे. कारण त्या बाईने देखील आपल्या सगळ्या कुटुंबाच्या म्हणजेच हसत्या-खेळत्या कुटुंबाची वाट लावलेली आहे, असं ईश्वरी बोलत आहे. आणि त्या बाईचा लवकरात लवकर शोध घेणं गरजेचं आहे, असं देखील ते अर्णवला सांगते आणि अर्णवला देखील ही गोष्ट पटत आहे. कारण खरोखरच त्या बाईमुळेच सगळं काही झालेलं आहे. आईने सुद्धा आत्महत्या केलेली आहे, ती त्या बाईमुळेच केलेली आहे, असं आता अर्णवला वाटत आहे. आणि त्यामुळं ती व्यक्ती कोण आहे हे शोधणं गरजेचं आहे, असा विचार तो देखील करत आहे. पण त्यानंतर खूपच धक्कादायक बातमी सर्वांच्या समोर आलेली आहे. ती म्हणजे घरातला फायर अलार्म वाजत आहे. पण अचानक फायर अलार्म का वाजतोय असं अर्णव बोलतो. तेव्हा नम्रता सांगते की अंजलीताईंच्या रूममधून काहीतरी जळल्याचा वास येत आहे आणि हे ऐकल्यावर अर्णवच्या काळजाचा ठोका चुकलेला आहे. नक्की तिथं काय झालंय असा प्रश्न त्याला पडलेला आहे आणि सगळेजण आता धावत पळत अंजलीच्या रूमकडे जात आहेत. अंजलीने काही करून तर घेतलेलं नाही ना असा प्रश्न सर्वांना पडलेला आहे. आता नक्की काय झालं असेल ते आपल्याला पुढील भागामध्येच पाहता येणार आहे. अशा सिरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.